Hello everyone, welcome back to my channel. Today we learn class 7 maths chapter number 6 indices. यामधील आज आपण प्रॅक्टिस सेट 28 हा कंप्लीट करून घेणार आहे. यामध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन सिम्प्लिफाय दिलेला आहे आणि फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे a raised to the power 6 divided by a raised to the power 4. मग हे आपण एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी हा रूल यूज करणार आहे. यामध्ये आपल्याला a raised to the power m divided by a raised to the power n equal to a raised to the power m minus n. म्हणजे इथे जर डिवाइड साइन असलं आणि बेस जर सेम असले तर आपल्याला इथे इंडेक्सची मायनस करायची असते. जसं की आता आधीच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण सॉल्व केलेलं आहे, तिथे आपल्याला मल्टिप्लिकेशन दिलेलं होतं, तेव्हा आपण इंडेक्स जे दिलेले आहे त्यांची ॲडिशन केली होती. म्हणजे जेव्हा मल्टिप्लिकेशन दिलेलं असतं तेव्हा इंडेक्सची ॲडिशन करायची आणि इथे आता आपल्याला डिवायडेशन दिलेलं आहे तर आपण इंडेक्सची मायनस करणार आहे. खूप इझी प्रॅक्टिस सेट आहे. बघा आता इथे फर्स्ट ऑफ ऑल आपण काय राईट करणार, जे पण काही बेस आपल्याला दिलेले आहे ते बेस सेम आहेत का चेक करायचं. तर इथे बेस ए आहे, इथे पण बेस ए आहे, म्हणून ए हा एक वेळेस आपण लिहिणार आणि आपल्याला हे वरची इंडेक्स ते दिलेली आहे, ह्या इंडेक्सची काय करायची मायनस, म्हणून 6 मायनस 4 म्हणजे आपण या फॉर्ममध्ये आन्सर लिहिलेला आहे. आता आपण इथे आन्सर काढलं तर काय येईल, 6 मायनस 4 इथे 2 येणार आहे आन्सर. देअरफॉर फायनल आन्सर लिहिणार a raised to the power 6 divided by a raised to the power 4 is equal to a raised to the power 2. हे या क्वेश्चनचा फायनल आन्सर आहे. नेक्स्ट आता इथे m raised to the power 5 divided by m raised to the power 8. सेम ॲज इट इज, जसं इथे बेस सेम दिलेला आहे, आपण सेम बेस दिलेला आहे तर एकदा राईट करून घ्यायचा आणि इंडेक्सची इथे मायनस करायची आहे. आता 5 मधून 8 जात नाही तर आपण काय करणार, 8 मधून 5 काढणार, 3 आणि ग्रेटर डिजिट 8 आहे, 8ला मायनस साइन आहे म्हणून इथे आन्सरला पण मायनस साइन द्यायचा आहे. मग फायनल आन्सर लिहायचं m raised to the power 5 divided by m raised to the power 8 is equal to m raised to the power minus 3. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे p raised to the power 3 p raised to the power 13. आता इथे पण बेस काय दिलेला आहे p आणि इथे पण p आहे, म्हणून आपण एकदा राईट करायचा आणि इंडेक्सची मायनस करायची आहे कारण इथे डिवायडेशन दिलेलं आहे. म्हणून इथे लिहायचं p 13 मायनस 3 10 होणार आहे आणि 13ला मायनस साइन आहे, ग्रेटर डिजिटला मायनस साइन आहे म्हणून आन्सरला पण आपण मायनस साइनच दिलेला आहे. देअरफॉर फायनल आन्सर असणार आहे p raised to the power 3 divided by p raised to the power 13 is equal to p raised to the power minus 10. हे फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे x to the power 10 divided by x to the power 10. आता इथे पण बेस सेम आहे म्हणून ॲज इट इज आपण एकदा राईट करून घ्यायचा आणि इथे आपल्याला 10 मायनस 10 करायचं आहे कारण इंडेक्स 10 दिलेले आहे दोन्ही नंबरला. तर आता इथे आपल्याला काय आन्सर येणार आहे, x raised to the power 0 येणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला एक नियम लक्षात ठेवायचा आहे की इथं जेव्हा इंडेक्स एक्सचा जो इंडेक्स आहे हा 0 जेव्हा येत असतो तेव्हा जे आन्सर येणार आहे ते ऑलवेज 1 असणार आहे, कारण की इथे काय रूल अप्लाय करायचा आहे, a raised to the power 0 is equal to 1. ह्या आपल्याला इथे नियम यूज करायचा आहे. जेव्हा एखादा नंबर असणार किंवा व्हॅरिएबल्स असणार त्याला जर इंडेक्स 0 असणार तर आन्सर येणार आहे 1. ओके. फायनल आन्सर काय येणार आहे इथे, देअरफॉर x raised to the power 10 divided by x raised to the power 10 is equal to 1. हे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यू. यामध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे -7 raised to the power 12 डिवायडेड बाय -7 raised to the power 12. मग आता इथे आपण जसं की ॲज इट इज आपण आधीच्या क्वेश्चनमध्ये सॉल्व केलेले होते सेम आपण ह्या क्वेश्चनमध्ये सॉल्व करणार. एवढंच की आधीच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला व्हॅरिएबल्स दिलेले होते, या क्वेश्चनमध्ये आपल्याला नंबर्स दिलेले आहे. मग आपल्याला यांची व्हॅल्यू काढायची आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण यांना सिम्प्लिफाय करणार आहे आणि देन त्यांची व्हॅल्यू काढणार आहे. बघा इथे -7 इथे बेस आपल्याला सेम दिसत आहे म्हणून आपण बेस हा 1 टाइम राईट करायचा आहे आणि जे पण काही इंडेक्स दिलेले असतात हे इंडायसेसला इंडेक्सचे दिलेले आहे ते 12 आहे आणि इथे पण 12 आहे म्हणून इथे घ्यायचं 12 मायनस 12 कारण डिवायडेशन आहे म्हणून आपण इंडेक्सची मायनस करत आहे. ओके. आता इथे -7 ॲज इट इज लिहून घ्यायचा आणि इथे 12 मायनस 12 0 येत असतं. ओके. आता कोणत्याही बेसला 0 जर इंडायसेस आला तर आपल्याला माहिती आहे की a raised to the power 0 is equal to ऑलवेज 1 असतो, म्हणून याचा आन्सर काय येणार आहे फक्त
1 असणार आहे. देअरफॉर -7 टू द पॉवर 12 डिवायडेड बाय -7 रेज टू द पॉवर 12 इज इक्वल टू 1. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 7 रेज टू द पॉवर 5 डिवायडेड बाय 7 रेज टू द पॉवर 3. आता इथे पण काय आहे, बेस सेम आहेत म्हणून ॲज इट इज 1 टाईम राईट करून घ्यायचं आहे आणि इंडेक्स 5 आणि 3 आहे म्हणून इंडेक्स 5 - 3 करणार, कारण आपल्याला डिवायडेशन दिलेलं आहे म्हणून मायनस केली. आता इथे 7 ॲज इट इज लिहायचा. ह्या दोन्ही इंडेक्सची मायनस केल्यानंतर 5 - 3 काय येणार आहे 2. आता हे आपण सिम्प्लिफिकेशन केलं इथपर्यंत. आता आपल्याला याची व्हॅल्यू काढायची आहे. मग जेव्हा बेसला जितका इंडेक्स असतो तितक्या वेळा आपण बेसचा मल्टिप्लिकेशन करत असतो हे आपण बघितलेले आहे आधी. म्हणून 7 × 7 इथे 2 टाइम्स आहे. इंडेक्स किती आहे 2 आहे म्हणून आपण इथे 7ला 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन केलेलं आहे म्हणून 7 7 जा 49 हे आन्सर आहे. देअरफॉर फायनल आन्सर काय येणार 7 रेज टू द पॉवर 5 डिवायडेड बाय 7 रेज टू द पॉवर 3 इज इक्वल टू 49. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. थर्ड वन 4/5 टू द पॉवर 3 डिवायडेड बाय 4/5 टू द पॉवर 2. आता इथे आपल्याला बेस सेमच दिलेला आहे म्हणून आपण ॲज इट इज 1 टाईम राईट करून घ्यायचा आहे बेस आणि ह्याचे जे इंडेक्स आहे त्याची मायनस करायची. 3 - 2 3 - 2 1 म्हणून 4/5 1. आता इथे आपण असा 1 राईट केला किंवा ऑरमध्ये आपण 4/5 एवढं पण आन्सर लिहिला तरीही बरोबर येणार आहे. म्हणून इथे 4/5 रेज टू द पॉवर 3 डिवायडेड बाय 4/5 रेज टू द पॉवर 2 इज इक्वल टू 4/5 हे फायनल आन्सर आहे. ओके. नेक्स्ट बघा आता 4th एक्झाम्पल आहे 4 रेज टू द पॉवर 7 डिवायडेड बाय 4 रेज टू द पॉवर 5. आता इथे बेस सेम आहे ॲज इट इज राईट करून घ्यायचा आहे 1 टाईम. आता इथे इंडेक्स काय दिलेले आहे 7 आणि इथे 5 इंडेक्स दिलेला आहे म्हणून इथे 7 - 5 कारण डिवाइड आहे म्हणून आपण मायनस करतो. आता इथे मायनस केल्यानंतर काय येणार 7 रेज टू द पॉवर 5 आहे मग मायनस केल्यानंतर इथे काय आन्सर येणार 2 येणार आहे. आता जो इंडेक्स आहे तितक्या वेळा आपल्याला बेसला मल्टिप्लाय करायचा आहे. इंडेक्स किती आहे 2 टाइम्स आहे म्हणून 4ला 2 टाइम्स मल्टिप्लाय करायचं. 4 × 4 4 4 जार 16 आन्सर आलं 16. देअरफॉर 4 रेज टू द पॉवर 7 डिवायडेड बाय 4 रेज टू द पॉवर 5 इज इक्वल टू 16. हे आपले सर्व आपण आन्सर सॉल्व्ह केलेले आहे. ह्या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 28 कंप्लीट झालेला आहे. आवडला असेल तुम्हाला समजला असेल तर तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.